कशा आहात तुम्ही? वेलकम आहे तुमचे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज खूप दिवसानंतर माझा ब्लॉग सुरू करते, कारण की आज आहे माझं शाळेमधलं सँड ऑफ. सो मला तिकडे जायचं आहे आणि आमचं सकाळी 9:30चा सँड ऑफ आहे आणि आता 7:30 वाजलेत. आता मी उठली आहे आणि मी काल रात्रीच मस्तपैकी मेहंदी वगैरे काढलेली, खूप छान रंगली मेहंदी. तर आता सगळ्यात तिथे मी आंघोळीला जाते आणि मग आंघोळीने येऊन तुम्हाला भेटते. मी मस्तपैकी आंघोळ करून आलेले आहे आणि मी केस पण धुतलेत आणि मी कालच जाऊन हेअरकट करून आले आणि मी केस खूप जास्त छोटी केली आहेत. सो आता सगळ्यात पहिले मी थोडासा नाश्ता करून घेते आणि त्यानंतर मग आपण आवरायला घेऊया. माझी साडी वगैरे घालून झालेली आहे आणि आता मी हेअरस्टाईल करतोय. सो पहिले मी हेअरस्टाईल वगैरे करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. माझी साडी पण नेसून झालेली आहे आणि हेअरस्टाईल पण झालेली आहे. सो आता मी पटापट मेकअप करून घेते आणि मग आपण लगेच शाळेला निघूया, कारण का आता ऑलरेडी 9:15 झालेले आहेत आणि 9:30पर्यंत शाळेत पोचायचं. चला पटापट आवरूया. मी ना थोड्याच वेळात शाळेत पोचणार आहे आणि मी तुम्हाला घरी दाखवू नाही शकले, कारण का मला खूप जास्त उशीर झाला आणि आता मी ना फटाफट रिक्षाने आलो आहे आणि मी शाळेच्या इथे पोचली आहे. अजून थोडीशी लांब आहे आणि जर फंक्शन सुरू असताना फोन काढायला अलाव असेल तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल, पण पूर्ण फंक्शन मी नाही दाखवू शकेल. जेवढं मला कॅप्चर करता येईल तेवढं मी करेल. माझी शाळा बाहेर आणि मी तुम्हाला माझ्या शाळा पहिले बाहेरनं दाखवते की कशी आहे. चला. आणि हे माझं लास्ट इयर आहे, सो खूप जास्त वाईट पण वाटतंय, पण परीक्षा झाल्यानंतर खुशी पण आहे की इथून पुढे नवीन टप्पा पार करणार आहे. तर चला पटापट शाळेत जाऊया. फायनली मी शाळेत पोचले आणि मी आता जस्ट शाळेच्या बाहेर आहे. सो तुम्हाला मी पहिले माझी शाळा बाहेरनं दाखवते की शाळा कशी आहे. माझी ज्ञान प्रसारिणी शाळा, सगळे गेलेत आणि मला असं वाटतं की मी एकटीच राहिली पाटील. बघा माझी शाळा खूप जास्त छान आहे. हे बघा, ज्ञान प्रसारिणी माध्यमिक शाळा कळवे. हे बघा झालेलं आहे. तुम्हाला मी डेकोरेशन दाखवतो. आता मी नाश्ता करतोय. नमस्कार, मी तेजल किसन पवार, इयत्ता 10वी तुकडी ब मध्ये शिकत आहे. आज आहे इयत्ता 10वीचा निरोप समारंभ. आजचा दिवस आनंदाचा आहे, पण थोडासा भावनिक आहे. इथून पुढे आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटांवर प्रवास करणार असलो तरी शाळेतील या सुंदर आठवणी कायम आपल्या हृदयात राहते. मी या शाळेत पहिलीला आहे. 1ली ते 4थी पर्यंत आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला त्या शिक्षकांनी खूप समजून घेतले. त्यांनी आम्हाला खेळण्याच्या माध्यमातून पुस्तकी ज्ञान दिले व ते आम्हाला पटकन कळायचे. इथून पुढे जेव्हा मी 5वीला आले तेव्हा कोविडचा काळ सुरू होता. 5वी ते 6वी आम्ही शाळेत येऊ शकलो नव्हतो. मित्रमैत्रिणी व शिक्षकांना भेटण्याची आस मनात होती. लॉकडाऊन जरी असले तरी आमचे शिक्षक आम्हाला ऑनलाईन शिकवत होते. पुढे मी 7वीला आले. 7वीला आल्यावर मोरे टीचर आमच्या वर्ग शिक्षक होत्या. त्यांच्यासोबत आमच्या बऱ्याच गोड आठवणी आहेत. मी जेव्हा 8वीला आले तेव्हा मला कळालं आमचे वर्ग शिक्षक लोखंडे सर आहेत. सरांना पाहून मनात विचार केला, 3 वर्ष मी इतक्या कडक सरांसोबत कशी राहणार. पण त्यांनी इतकं प्रेम व आपुलकी दिली की 3 वर्ष कशी गेली कळालंच नाही. आपल्या सुंदर गायकर टीचर, त्या जितक्या सुंदर आहेत तितक्या सुंदर पद्धतीने त्यांनी विज्ञान हा विषय मनोरंजक केला. आपल्या पटवर्धन टीचर, त्यांच्या मधुर आवाजातील कविता ऐकण्यासाठी मी प्रत्येक कार्यक्रमाची वाट बघत. आपले केदार सर, ऑफ लेक्चर आला की मला आमच्या वर्गाला पहिली आठवण यायची ती म्हणजे केदार सरांची, कारण ते आम्हाला ऑफ लेक्चरला पीटीला घेऊन जायचे. पाटील सर तर खूप विनोद करतात. आम्ही पाटील सरांच्या लेक्चरची आवर्जून वाट बघायचो, कारण ते दिवसभरातील आलेला सर्व कंटाळा हसून दूर करायचे. बोलवकर तसं सर या शाळेत नवीन आले आहे. सरांना या शाळेत येऊन 1च वर्ष झाले आहे, पण गणितासारखा विषय समजणं खूप अडचणी येतात. पण त्यांनी अगदी छानरित्या आम्हाला गणित समजवले. आपले गोसावी सर, तसे तर गोसावी सर आम्हाला मराठी विषय शिकवायचे, पण त्यांच्या तासाला आम्ही अख्खं जग फिरून यायचो. त्यांनी आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर आयुष्याच्या वाटेवर कसं चालायचं हे शिकवलं. मी आता फोटो सेशन करते आणि अख्खा आमचं ग्राउंड भरलेलं आहे, पूर्ण फोटो सेशन करतोय. आणि आता आम्ही जाणार आहोत मॉलला फिरायला, असं मी तुम्हाला पण घेऊन जाते. शाळेतनं बाहेर निघलो आणि आता आम्ही चालू आहे विद्यार्थी मॉलला आणि फ्रेंड सर्कल. सो आता आम्ही पहिले मॉलला चाललो आहे. पहिले आम्ही इथे पाणी प्यायला थांबलो, आता आम्ही पाणी पिऊन पटकन मॉलसाठी जाणार. आम्ही आता कॅब बुक केली आणि आता आम्ही चाललो आहे. सो पहिले आता आम्ही बसतो आणि खूप जास्त थकलो आहे, तरी पण आम्हाला फिरायला जायचं आहे. सो आमची कॅब तिकडे आलेली आहे. चला पटपट जाऊया आणि पटकन पोचूयात मॉलला.
कॅबमध्ये बसलेलो आणि आता आम्ही चाललोय मॉलला. हाय फ्रेंड्स आली आता कॅबमध्ये चला आम्ही कॅबमध्ये बसले. आता आपण पुढे जाऊया ना मॉलला. आम्ही आता ब्रिजवरून उतरतोय आणि आम्ही मॉलच्या इथे आलेलो आहे. इथे मॉल. सो आता आम्ही इथून उतरतोय ब्रिजवरून आणि सो तुम्हाला आता मी मॉलमध्ये गेल्यावर दाखवते. आम्ही मॉलला पोचलेलो आहोत. मग तुम्हाला मी मॉल दाखवते. बघा एकदम मस्त मॉल आहे आणि खूप जास्त मोठं आहे. तर आता आम्ही खूप जास्त एन्जॉय करणार आहे ह्या मॉलमध्ये. चलो बघा कशा चालत आहेत सगळ्या मटकत मटकत. आता पटपट पोचलो आहे. आता आम्ही मस्त फिरून घेणार आहे आणि मग आम्ही परत घरी जाणार. चला सो गाईच आता आम्ही आलो इथे आतमध्ये. मी इथे थोडीफार शॉपिंग केलेली आहे आणि आता आम्ही ना अजून पुढे जाणार, थोडंसं काहीतरी खाणार आहे आणि मग लगेचच इथून निघणार आहे. अमृताचं सो चला आता आपण पेमेंट करूया आणि निघूयात. आता आम्ही फिरून आलो आहे आणि आता आम्ही इथं खायला थांबलो आहे. आमचा ग्रुप इथे बसला आहे इथे बघा. सो आता आम्ही इथं खायला थांबलो आहे आणि आमच्या ऑर्डर द्यायला गेलेत दोघीजणी. सो आता आम्ही काय मागवले काय माहीत, आल्यावर तुम्हाला पण दाखवले. आणि अजून ऑर्डर येते. फिलहाल एवढं आलेलं आहे. मी खाऊन पिऊन आलो आहे आता फिल्म सिटीमध्ये. हे बघा हे बघा आम्ही बघायला आलो आहेत आणि खूप छान आहे, खूप मस्त वाटते. सो आता आम्ही लगेचच इथून निघणार आहे कारण का खूप जास्त वेळ झाला आहे. सो चला आता आम्ही इथे आलेलो आणि मस्त आम्ही इथले गेम वगैरे खेळलेत. आता आम्ही चाललो आहे घरी.